नमस्कार मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आहे मठाचा वर्धापन दिनाचा दुसरा दिवस। आपल्याकडे पूजेला सुरुवात झालेली आहे। पूजेला बसणाऱ्या मानकरांचं नाव आहे श्री व सौ दरेकर। ते आता आपल्या मठाच्या पूजेला बसले आहेत। पूजेला सुरुवात झालेली आहे आणि छान उदबत्तीचा वास सगळीकडे दरवळत आहे। त्याच्यानंतर पूजेची पूर्ण तयारी तर झालेलीच आहे। आता अभिषेक करत आहेत ते बाळकृष्णाच्या मूर्तीवर। त्यानंतर पूजेला बसायच्या आधी आपली नेहमीची जी स्वामींची पूजा असते तीही त्याच्यासोबत चाललेली आहे। पूजेला जवळजवळ 1-1.5 तास लागेल। त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपलं नेहमीचे जे स्वामींना आपण अन्नप्रसादी नैवेद्य दाखवतो ते दाखवला जाईल। तसेच आज संध्याकाळी विशेष आकर्षण असं आहे की ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके यांचं गायनाचा कार्यक्रम आहे तो संपन्न होणार आहे संध्याकाळी। सरांनी आपली वेळेत उपस्थिती दाखवली आणि शिवाय त्यांनी स्वतः जातीने त्यांचे व्यासपीठ चेक करून घेतलं। पुन्हा म्युझिक सिस्टमचं त्यांनी टेस्टिंग करून आज घेतलं आणि मग ते म्हणाले की आता मी थोडं फ्रेश होऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आणि तसंच आपल्या मठातल्या महिला सेवेकरांनी त्यांचं मठात येताना अगदी दणक्यात औक्षण केलं आणि त्यांनी पण त्यांच्या सगळ्यांना मान देऊन त्यांना शुभ आशीर्वाद दिले। पुन्हा स्वतः त्यांनी स्वामींच्या बद्दलचे त्यांचे स्वानुभव आमच्या सेवेकरांशी शेअर केले। त्याचप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात करण्यासाठी त्यांनी अनुमती मागून कार्यक्रमाची सुरुवात केली। श्री स्वामी समर्थ संस्था यांच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक ज्येष्ठ संगीतकार श्री श्रीधर फडके यांचा या ठिकाणी ओंकार स्वरूपा हा गायनाचा कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। मी सर्व स्वामी भक्तांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि अशी अभूतपूर्व पर्वणी या ठिकाणी घाटकोपरमध्ये प्रथमच आपल्यासाठी घेऊन आले श्री स्वामी समर्थ मठ श्री श्रीधर फडके यांचा ओंकार स्वरूपा। धन्यवाद। असाच भाव आपण सगळेजण मनामध्ये ठेवूयात। हा तारक मंत्र एकदा काय आपण आपला आहे असं मानलं की मग स्वामीमुख हा गाभारा मूर्ती तीर्थक्षेत्र झाले पाहून या एकदाच मन स्वामीमय झाले असं व्हायला वेळ लागतच नाही। आणि मग ते सगळं झाल्यानंतर तुमच्यासारखे सगळेजण आमच्यासारखे सगळेजण भक्तीने जी विभक्त होत नाही त्या भक्तीने सगळेजण एका प्रांगणामध्ये येतो, एका छानशा आपण सगळेजण पातळीवरती येतो आणि मग काय म्हणतो आपण असं म्हणतो की अक्कलकोटी राहून मी तुझ्याकडे पाहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे ते स्वामी माझेच आहेत असं आपल्यातल्या प्रत्येकाला आत्ताच्या क्षणी वाटतंय। आणि त्या भक्तिभावानं आज आपण या प्रांगणामध्ये आहोत असं आश्वासक वचन साक्षात स्वामींकडून एकदा मिळालं की मग काय सगळं जीवनच स्वामीमय होतं, आनंददायी होतं आणि तो आनंद रस आपल्याला संगीतातून मिळतो। आणि तो रस मिळवून देण्यासाठी आज अतिशय सुरेख असं एक घराणं संगीत क्षेत्रामधलं जे अतिशय पूजनीय वंदनीय असे स्वरगंधर्व सुधीर फडके अर्थात आपल्या सगळ्यांचेच लाडके असलेले बाबूजी आणि त्यांचाच वारसा तितक्याच समर्थपणे पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव प्रख्यात गायक संगीतकार श्रीधरजी फडके या दोघांच्याही भक्तिभावानं सजलेली गीतं आजच्या या कार्यक्रमावरून ओंकार स्वरूपा या स्वस्वरूपामध्ये जाऊन आपल्याला ऐकायचे। कार्यक्रमाचा प्रारंभ अर्थातच बाबूजींच्या सुरेख अशा गीतानं ज्याला साथ दिली आहे शब्दांची ती म्हणजे अद्वैत झालेले गदिमा। तुझे
सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था मी स्वामी समर्थ मठाच्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्वांनी तो पिक्चर पाहायचा आहे. जमला तर आता श्रीधर फडके यांनी जर आम्हाला जर दिला चान्स तर आम्ही नक्कीच मठातर्फे हा आम्ही शो लावण्याचा प्रयत्न करू. बोलू आपण नंतर मठातर्फे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. नक्कीच स्वर गंधर्व सुधीर फडके यांचा आपण मराठी चित्रपट आलाय तो आपण लावण्याचा प्रयत्न करू. मी आपल्या श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने आपल्या अध्यक्ष श्री बाबू दरेकर यांना विनंती करतो की मठातर्फे श्री श्रीधर फडके यांना आपल्या स्वामींची एक प्रतिमा भेट द्यायची आहे. सर्वांनी उभे राहून जोरात टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचं आहे. ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज. श्रीधर फडक्यांनी इतकं सुंदर प्रथम आपल्या मठात जे गाणं गायलं त्या गाण्याच्या आवाजावरही जे आपले पब्लिक श्रोतेजन बसले होते ते अगदी शेवटचं गाणं होईपर्यंत एकही माणूस जागेवरून उठला नाही. आणि मग सगळ्यांचा जो उत्स्फूर्तपणा पाहून आपल्या मठातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे एक विशेष आभार मानण्यासाठी त्यांना एक छोटंसं आपल्या स्वामींचं मोमेंटो मठातर्फे होतं ते त्यांच्या संपूर्ण टीमला देऊन त्यांचं आभार प्रदर्शन केलं. आणि अशा रीतीने छानपैकी कार्यक्रमाची सांगता झाली. प्रत्येक स्वामी भक्तांनी त्यांच्या शेवटच्या गाण्यावर स्टँडिंग ओव्हेशन देऊन त्यांनाही एक वेगळाच अनुभव दिला. मग सरांनी श्रीधर सरांनी पब्लिकचा एक फोटो काढण्यासाठी त्यांचा सगळ्यांना आग्रह केला. शिवाय त्यांनी त्यांच्या बापूजींचा येणारा चित्रपट आवर्जून आपल्या चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे प्रत्येकाला आवर्जून सांगितले. आणि अशा रीतीने हा शेवटचा म्हणजे आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस संपलेला आहे. आणि तुम्हाला जर ही माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि उद्याचा तिसरा दिवस आहे तोही पाहायला विसरू नका. आणि माझ्यासोबत तुम्हीही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजे शरणम प्रपद्ये नामस्मरण असंच कायमस्वरूपी तुमच्या मुखात राहू दे. श्री स्वामी समर्थ.